नमस्कार मित्रांनो. आणि तर मित्रांनो, आज आपण आजच्या भागामध्ये जरा थोडी माहिती घेणार आहोत का आता सध्या शेतीसाठी पाण्याची किती वाईट अवस्था झालेली आहे. आता शेतीसाठी पाण्याचं म्हणजे एकदम मोठा प्रॉब्लेम तयार झाला आहे. आणि त्यातल्या त्या जर पठार भागामध्ये जर आपण समजा विचार जर केला तर पाण्याचं मोठं दुर्भिक्ष्य मित्रांनो निर्माण झालं आहे. आता बघा, आता एकंदरीत आपण बघा मित्रांनो, एका ठिकाणी आलेलं आहोत. बघा आता हे तुम्हाला आजूबाजूला शेत वगैरे दिसत असेल सगळं. आणि जरा थोडं इकडे या साईडला लवणामध्ये जे आहे, तर इथे लवणामध्ये एका शेतकऱ्याने विहीर खणलेली आहे. ते विहिरीचं आपण मित्रांनो तुम्हाला चित्र दाखवत आहोत. बघा आता चला आपण जरा थोडं खाली उतरूया. हे बघा, हे खाली उतरल्यानंतर बघा मित्रांनो, इथे बघा, इथे जरा म्हणजे आपल्याला दिसत असेल या बाजूला बघा, ह्या साईडला वरती शेती वगैरे आहे सगळी अशी वरती. आणि इथं खाली लवणामध्ये म्हणजे का ज्याला आपण साधारणतः छोटंसं आपण म्हणतो कुठंतरी साधारण लवणामध्ये छोटंसं धरण टाईप असतं छोटंसं एकदम. तर मग अशा ठिकाणी एका शेतकऱ्याने बघा हे इथं इंजिन बसवलेलं आहे. बघा हे जे इंजिन बसवलेलं आहे, तर ह्या इंजिनाच्याद्वारे बघा हे इथून त्यांनी हे पाणी जे आहे ते पाणी इथून जे पाणी त्यांनी ह्या मोटरनं उचलले आणि ते पाणी त्यांनी शेतापर्यंत पोचवले. आणि पण आता मित्रांनो चालू आहे हा डिसेंबर महिना, 31 डिसेंबर आहे, म्हणजे जवळजवळ हे वर्ष संपत आले. आणि आत्ता एवढ्या लवकरच पाण्याचं जे काय दुर्भिक्ष्य आहे ते पाण्याचं दुर्भिक्ष्य आता मित्रांनो जाणवायला लागले. आता बघा हे जे पाणी आहे, तर हे पाणी साधारणतः म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 10 ते 15 मिनटामध्ये ते पाणी ही मोटर सगळी उचलून घेईन. आणि मग आता याच्यानंतर मित्रांनो शेतकऱ्यांनी शेताच्या पिकासाठी करायचं काय, शेताला पाणी कसं द्यायचं, तर हा सगळ्यात मोठा गहन जो प्रश्न आहे, तर तो प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर मित्रांनो निर्माण झालेला आहे. आता एकंदरीत बघा इथं हे तुम्हाला एवढा मोठा एरिया दिसतो ना, तर हे पूर्णपणे पाण्याने, आता जर तुम्ही समजा साधारणतः महिनाभरापूर्वी जर इकडे चक्कर मारला असेल तर इथलं हे संपूर्ण एकंदरीत आपण हे जे पात्र आहे ते पात्र सगळं पाण्याने पूर्ण भरलेलं होतं. आणि पण आता आता त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी पिकं केली आणि पिकं केल्यानंतर आणि मग जे काय पिकांसाठी त्यांनी पाणी दिलं आणि त्या पाण्यातून मित्रांनो बघा आत्ता पाणी डिसेंबर महिन्यातच पाणी संपलेलं आहे. अजूक पूर्णपणे अजूक जानेवारी जायचं आहे, फेब्रुवारी मार्च वगैरे सगळा अजूक सगळा मोठा उन्हाळा जायचा आहे. आणि त्या उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांचं कसं होणार, तो मोठा प्रश्न मित्रांनो आता निर्माण झालेला आहे. आणि तेव्हा मित्रांनो बघा एकंदरीत ही अशी परिस्थिती आता सध्या पठार भागातल्या शेतकऱ्यांची आहे. आणि मित्रांनो हे पण बघा, म्हणजे जवळ सगळ्या शेतकऱ्यांकडं पाण्याची सोय नाही आहे. आता मग ज्या शेतकऱ्यांची थोडी लवणामध्ये जमीन आहे आणि थोडं पाणी वगैरे साचतं पावसाळ्यामध्ये, आणि तेच शेतकरी अशी पाण्याची काहीतरी थोडीफार व्यवस्था करतात आणि जरा थोडंफार त्यांचं काहीतरी एखादी एकर बागायती होतं. आणि पण का मग ज्या लोकांना काहीच नाही, मग अशा लोकांना मग मित्रांनो मग जी काही त्यांची शेती असते ती शेती संपूर्णपणे कोरडवाहू पद्धतीनेच त्यांना करावी लागते. आता ही अशी परिस्थिती मित्रांनो सध्या भयान परिस्थिती शेतकऱ्यांची आहे.